नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे. सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला काही ना काही महत्वाची कामे आता करायची वेळ आलेली आहे. घर स्थलांतर, वास्तूमध्ये बदल, वास्तूमध्ये दुरुस्ती. हे बघा, दुरुस्तीचं कार्ड आहे आणि ते फॅक्टरी वगैरे काय ज्यांचं असेल तिथे काय शॉर्ट सर्किट होणार असेल, अशी काय घटना घडली असेल तर तिथं या आठवड्यामध्ये दुरुस्ती आली आहे. फॅक्टरी, कारखाना, छोटे छोटे प्रोडक्शन युनिट, त्या सगळ्यावरती या आठवड्यात फोकस करा. इथे असं दाखवते की दुर्लक्ष झालं तर दुर्घटना तयार आहे. सेकंड वीक डेंजर चालू झालेला आहे, त्यामुळं मेष राशीच्या लोकांनी थोडंसं सावधानतेचा इशारा आहे की आपापल्या वर्क प्लेसला लिकेज, शॉर्ट सर्किट किंवा काही गळती नाही आहे ना बघून घ्या. एवढं जर लक्षात ठेवलं तर नुकसान नाही आहे. दुसरा, मोठी रक्कमची उलाढाल होणार आहे. मग मोठी रक्कम त्याच्यासाठी पण उलाढाल होणार आहे की एकतर बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार, कर्ज मिळणार, आणि कर्ज जर झालं नसेल तर ते तुम्हाला एखादी मोठी रक्कम इन्व्हेस्टमेंटसाठी, प्रोजेक्टसाठी मिळणार सरकारकडनं. मग तुम्हाला तसं काय करायचं असेल तर या आठवड्यामध्ये गुंतवणूक करू शकता. कार्ड पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्या मूळ स्वभाव आहे त्याला थोडंसं बदलायची गरज आहे. रागीट असाल तर नम्र व्हा, नम्र असाल तर थोडे हाय व्हा. म्हणजे कसं आहे की जे तुमच्यामध्ये बदल करायचा तो आतपासून करायचा आहे. युनिवर्स मेसेज बघूया. थिंक बिफोर यू ॲक्ट. तुम्हाला जे काय करायचं आहे त्याच्याबरोबर एक विचार करा की युनिवर्सचा फोर्स आहे की यू गो अहेड, पण तुम्ही जेव्हा पुढे जाताय तेव्हा मागचा विचार, लॉसचा विचार किंवा नेगेटिव्ह काय होणार ह्याचा पण एक विचार करून पुढे जावा. कार्ड्स असे म्हणतात की तुमची क्रिएटिंग करण्याची जी सवय आहे, खूप चांगलं व्हिज्युअलायझेशन, क्रिएशन, तर ते तुम्हाला इन्हॅन्स करायची गरज आहे. आणि पेपर वर्कवरती जास्त भर द्या, कारण ज्या लोक स्टुडंट आहे, तुम्ही कॉमर्स आहे किंवा UPSC एक्झाम देत आहे तर त्या लोकांना लिखाण जास्त करायची गरज लागणार आहे. वृषभ राशी. वृषभ राशीला पण डेव्हिल कार्डनं सुरुवात झालेली आहे. मग डेव्हिल कार्डचं म्हणणं असंच आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये एवढं लक्ष द्या की तुमच्यावरती अति बोजा, अति ताण, अति एन्झायटी वाढू देऊ नका. सगळ्याचं काम मीच करते, सगळ्याचा ओझा मीच घेते आणि परत मीच बोलते की मला लोड आहे, मला विश्रांती नाही, मला शांतता नाही. मग हे जे सवय आहे मीच करायची, ते ह्या आठवड्यापासून बंद करा. ज्यांचं जे वय आहे, जसं वय आहे, जसा लोक आहेत, अवतीभोवती परिसर आहे, त्याच्यामध्ये कामं वाटून घ्या, फरक नक्की पडेल. स्थलांतरची वेळ आलेली आहे. काही लोकांना वास्तू एका रेंटमधनं दुसऱ्या रेंटमध्ये, काही लोक रेंटमधनं परचेस करणार आहे वास्तू, तर त्याच्यासाठी एकदम शुभ आठवडा आहे. मग डेव्हिल कार्ड असं पण म्हणते की एखादी नेगेटिव्ह सिच्युएशन आयुष्याची जी आहे त्याच्यात तुम्ही बाहेर पडता. मग ती पॉझिटिव्ह घटना तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये घडू शकते. मनी लॉस होणार नाही याची गॅरंटी आहे या आठवड्यामध्ये, परंतु इन्व्हेस्टमेंट करताना जास्त मोठा धोका पत्करू नका. तुमच्या नेचरमध्ये, स्वभावामध्ये असं दाखवते की फनीनेस आहे. म्हणजे काही मिश्किरे लोक असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं कॉमेडी शोधून काढायची सवय असते. तर त्या मिश्किरेस प्राण्यामुळे काही लोकांना कधी कधी दुखापत होते. तर वेळ, जागा आणि माणूस बघून मश्किरी करा आणि जिथं ज्याला गरज आहे तिथं त्यांना हसवा. उगाच चारी बाजूला सगळ्यांना हसवत सुटू नका. मिथुन राशी. मिथुन राशीला दम भरल्यासारखं झालेलं आहे. असं वाटते की कामाचा बोजा संपत नाही, ओव्हरलोड काम आहे आणि जस्टिस मिळत नाहीये. परंतु जस्टिस कार्ड जेव्हा येते तेव्हा दुनियाचा कोणी ताकद असं बदलू शकत नाही की तुम्हाला जस्टिस मिळणार नाही. जे जसं काम करत आहे त्या बाबतीत जस्टिस आहे. नोकरीमध्ये जस्टिस आहे, प्रमोशनमध्ये जस्टिस आहे,
लग्न केलंय तर जस्टिस आहे, कोर्ट कचेरी केल्या तर जस्टिस आहे. तर निगेटिव्ह थिंकिंग या आठवड्यामध्ये करू नका. पैशाची बाजू घट्ट होताना दिसत आहे. चांगली बाजू आलेली आहे, पैशाची बाजू घट्ट होताना दिसत आहे. एखादी नवी ऑफर, जॉईंटमध्ये काम किंवा कर्ज भागवण्यासाठी काही पैसे हे तुम्हाला मिळतील आणि त्याच्यातनं तुमचा आठवडा पुढे जाणार आहे. युनिव्हर्सचा मेसेज बघूया. चेंज युअर माइंड अँड चेंज युअर लाईफ. तुमच्या मॅटरमध्ये जे कोण दखल देत आहे त्यांना जास्त तुमचे सिक्रेट सांगू नका. सल्ला घ्या पण मोलाची घ्या आणि सगळेच सिक्रेट पॉइंट टू पॉइंट तुम्ही कुणालाही या आठवड्यामध्ये शेअर करू नका, कारण तुमचं माइंड डिस्टर्ब करण्यासाठी एखादी अशी व्यक्ती आयुष्यात येणार जे तुम्हाला पूर्णतः उद्ध्वस्त करू शकते. मग या आठवड्यामध्ये काळजी घ्या की आपले फिलिंग्स आपल्याकडे ठेवा. कर्क राशी. कर्क राशीला हँगमॅन कार्ड आहे, 2 ऑफ स्वॉर्ड्स आहे, पेंटाकल्स कार्ड आहे. बराबर परिस्थिती अशी दाखवते की जिथे जिथे तुम्ही गेला आहात तिथे तिथे तुम्हाला यश मिळत जाणार आहे. मुलांना ही गोष्ट अतिशय आवडणार आहे, कारण आता जर कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेतलं असेल, स्थलांतर करून कुठे दुसरीकडे शिकायला जाणार आहे, मग मुलींना कुठे घरापासून विभक्त व्हायची वेळ आली आहे, तर आत्म तर खूप खुश आहे. पण एकच आहे की डिसिप्लिनमध्ये राहा, मॅनर्समध्ये आणि मर्यादामध्ये राहा, तर तुम्हाला मोठं होण्यासाठी ही वेळ चांगली आहे. आणि हे सगळ्याला आयुष्यामध्ये एकदा येते म्हणजे येते. दुसरी गोष्ट, बिझनेसमॅन लोकांना या आठवड्यामध्ये पैशाच्या उलाढालीसाठी महत्त्वाचे काही नियम फॉलो करावे लागणार आहे. काही ना काही असे नियम येणार आहे की जर ते तुम्ही फॉलो नाही केले तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. म्हणजे जे काय आता नवीन नियम येणार, काही तुम्हाला प्रोटोकॉल्स येणार, तर तुम्हाला ते फॉलो नक्की करावे लागणार आहे बिझनेससाठी. तुम्हाला पण युनिव्हर्सचा मेसेज बघूया. तुमच्या हार्टमध्ये जर तुम्हाला कुणाबद्दल निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहे, तर त्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्सला पहिला तुम्ही डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा वीकमध्ये आणि त्याला डिलीट म्हणून त्याला डिलीट करा किंवा कट म्हणून ते रिलेशन कट करा. इथे असं दाखवते की रिपीटेड मोडवरती जर एखादी घटना तुम्ही आठवत राहिला जे निगेटिव्ह आहे, तर या आठवड्यामध्ये माइंडची स्थिती पण निगेटिव्ह होऊ शकते. हे सूचना आहे, पॉझिटिव्ह थॉट्स आहे तुमच्यासाठी, फॉलो केले तर फायदा तुमचा आहे. सिंह राशी. सिंह राशीला तडकाफडकी काही लोकांचा विरोध सहन करावा लागणार आहे. मग विरोध असा पण असू शकेल की तुम्हाला तुमच्या आयुष्याची काही महत्त्वाची घटना शेअर करावी लागणार, काही लोकांना प्रूफ द्यावे लागणार आणि काही लोकांकडनं संमती घ्यावी लागणार आहे. मग हे थोडंसं पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक कामाच्या प्लेसवरती होणार आहे. काही आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती या आठवड्यामध्ये येऊ शकतात. सचेत राहा, आपल्या हातून एखादी चूक घडणार नाही, खोटं काम होणार नाही ह्याची काळजी यामध्ये घ्या. नाहीतर हँगमॅन आहे असं दाखवते की कोणी तुम्हाला हँग करायचं बघत आणि त्याला मोका तुम्ही दिला आहे. कन्या राशी. कन्या राशीला कार्ड्समध्ये असं आलेलं आहे की थकलेल्याचं कार्ड आहे आणि मनी ग्रोथ कुठून होत नाही आहे, तर स्ट्रेस वाढलेला आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आम्ही ज्या परिस्थितीत आहे तिथंच आहे, पगारवाढ होत नाही, जॉबमध्ये प्रमोशन नाही किंवा ज्या जागेला आहे तिथं स्थिर झालो आहे किंवा अडकलेलो आहे. स्थिर म्हणता येणार नाही कारण अडकलेलीची स्थिती जास्त आहे आणि तिथून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मग हे मार्ग कसा निघेल? मग मार्ग काढण्यासाठी तुम्हाला एखादा प्रयत्न नवीन करावा लागेल. एखादा अब्रॉडचं काम असं तुम्हाला मिळणार आहे की ज्याच्यातनं तुम्हाला घरी बसल्या पैसे मिळू शकतात. मग असं तुम्हाला एखादं काम शोधायची गरज आहे, इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. आणि काही स्त्रियांना आणि काही मुलांना जर घरामध्ये बसून असंच फ्रस्ट्रेशन आलं असेल तर त्यांनी एखादा ऑनलाईन बिझनेस स्वतःचा डेव्हलप करायचा आहे.
छोटा का होईना पण स्वतःचा बिझनेस डेव्हलप केला तर इथं फरक नक्की पडेल. ब्रोकन हार्ट आहे, हेल्थवरती फोकस करा. जंक फूड जास्त खाल्लं तर त्रास नक्की होणार आहे. तुम्हाला युनिव्हर्स मेसेज बघूया. तुम्हाला एवढे सगळे अफर्मेशन्स आलेले आहे की जे तुम्हाला करायची खूप गरज आहे. आय एम परफेक्ट, आय एम स्ट्रॉंग, आय एम पॉवरफुल, आय एम लव्हिंग, आय एम हॅप्पी अँड आय एम काइंड. मग हे खूप चांगले तुम्हाला रिझल्ट्स देणारे अफर्मेशन्स आहे. जर तुम्ही डेली चॅन्ट केले तर नक्की फरक पडेल. तुला राशी. तुला राशीला वृश्चिक राशीचं कार्ड आलेलं आहे. म्हणजे मंगल स्ट्रॉंग, गुरु स्ट्रॉंग आणि तुम्हाला तुमचा स्ट्रेंथ स्ट्रॉंग आलेला आहे. एखाद्या कामामध्ये मोठं यश मिळताना दिसत आहे. काही लोकांकडनं प्रगतीचा वेध चांगला मिळणार आहे. मोठे ऑर्डर्स किंवा तुम्हाला अपेक्षा मिळणार आहे. आणि आर्थिक स्थितीवरती तुमचा जे काय निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आलेला आहे ते पूर्णतः पॉझिटिव्ह होणार आहे. अब्रॉडमध्ये एखादं मान सन्मान, एखादा ऑर्डर किंवा काही मोठी संधी मिळणार आहे ज्याचं तुम्ही सोनं करू शकता. एवढंच आहे की तुम्हाला 1 ते 3 वीकमध्ये काही ना काही दुर्घटना आहे तर थोडंसं प्रवासामध्ये सावधानतेचा इशारा आहे. जास्त फास्ट गाडी चालवू नका. लॉंग टाईमला जाऊ नका. प्रवासाच्या ठिकाणी पाण्याचं ठिकाण नको. हे थोडंसं या आठवड्यामध्ये जजमेंट घ्या तर तुम्हाला नुकसान नाही आहे. आठवडा खूप चांगला आहे. ग्रॅटिट्यूड तुमच्यामध्ये आता खूप डेव्हलप झालेलं असेल तर तुम्हाला ग्रॅटिट्यूड ईच अँड एव्हरी पर्सनसाठी करायचं आहे. म्हणजे कोण कामाला येते त्याच्यासाठी पण आणि नाही येत त्याच्यासाठी पण युनिव्हर्स तर आहेच आहे. दुसरं, गुड लकचे मुवमेंट्स तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. प्लॅन टू बी पॉझिटिव्हनेस. तुम्हाला तुमचं माइंड पॉझिटिव्हनेसनं भरून टाकायचं आहे तर तुम्हाला गुड लक घ्यायला सुरुवात झालेली आहे. चांगले कार्ड्स आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला ग्रहणचं कार्ड आलेलं आहे आणि असं दाखवते की एखादी योजना फिसकटलेली आहे. मनी लक येणार होतं, काम तटलेलं आहे. हॉस्पिटलसाठी एखादी व्हिजिट करणार होता, जायची वेळ नाही, अपॉइंटमेंट मिळत नाही. काही ना काही निगेटिव्हिटी तुमच्याकडे आलेली आहे. ग्रहण आहे त्यामुळे कार्ड असे म्हणतात की ज्यावेळी असे काय नेगेटिव्ह कार्ड्स येतात आयुष्यामध्ये, आठवड्यासाठीच आहे, तर तुम्हाला हेवी लोड कुठल्या वस्तूचा घ्यायचा नाही आहे. एक दिवस काढत जायचं आहे, मंत्र जप करायचा आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कसं पुढे होणार ह्याच्यावरती फोकस करा. काही लोकांना ॲडमिशन चांगल्या ठिकाणी मिळत नाही किंवा मिळालं तर ते मनायोग्य नाही, मिळत आहे तर पैसे खूप आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फ्रस्ट्रेशन येणार आहे. आता हे सगळं चालू आहे कारभार, त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकत नाही. परवडेल तर त्या हिशोबानं जायचं आहे, नाही परवडलं तर डायव्हर्जन चांगल्या ठिकाणी, चांगल्या वास्तू किंवा चांगल्या कॉलेजेसमध्ये घेऊ शकता. युनिव्हर्स मेसेज. तुम्हाला एक पॉझिटिव्ह काम करायचं अगोदर अनादर थॉट पण पाहिजे की हे नाही झालं तर काय, नोकरी नाही मिळालं तर काय, प्रमोशन झालं नाही तर काय, पगार वाढ झाली नाही तर काय. मग हे सगळं तुम्हाला एकदा विचार करायची वेळ आहे आणि मॅनिफेस्ट करा की तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आता खूप लवकर येत आहे. नो निगेटिव्ह थॉट्स. अजिबात निगेटिव्ह थॉट्स करू नका, तरच तुमचा आठवडा चांगला जाणार आहे. धनुराशी. धनु राशीला तलवारीच्या धारेवरती विजयश्रीची माळ गळ्यात पडणार आहे. एखादं पद, प्रतिष्ठा, बँकेमध्ये मोठी जॉब ऑफर, कंपनीमध्ये ऑफर किंवा तुम्हाला चक्क मॅरेजसाठी योग्य पार्टनर मिळत आहे. म्हणजे आठवडा खूप खुशनुमा आहे, चांगला आहे, पॉझिटिव्ह कार्य होणार आहे आणि त्याच्यातनं ज्यांना प्रवास करून बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी पण मोठी संधी आहे. आठवडा चांगला आहे, व्हेरी हॅपीनेस आहे तुमच्या आठवड्यामध्ये. पण जे लोकांचा स्वभावमध्येच हॅपीनेस नाही आहे त्याला हे काय लागू पडत नाही आहे.
मुळातच स्वभाव रागीट आहे, कुचका आहे, मनामध्ये नेगेटिव्ह थॉट्स आहे, त्या लोकांना हे काही लागू पडणार नाही. आपोआप पहिला स्वतःला बदला, तर हे हॅपीनेस तुमच्यामध्ये येणार आहे. तुम्हाला जॉयमेंट करण्यासाठीची वेळ आहे. तुम्हाला पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. काही टेक्निक्स असं आहेत जे तुम्हाला शिकायचे आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये खुशी रिसिव्हिंग व्हायची आहे. तर तुम्हाला रिसिव्हर व्हायचं आहे. म्हणजे देव मला जे काय द्यायला लागलाय ना त्याच्यामध्ये आनंद माना. अगर तुम्हाला छोटासा हेल्थ प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे आनंद माना की कॅन्सरपेक्षा मला कमी आहे, टायफॉइडपेक्षा कमी आहे, डायबिटीसपेक्षा कमी आहे, तर तुम्ही रिलीफ होऊ शकता. मकर राशी. मकर राशीला आयुष्याचा बदल जो पाहिजे होता तो कॉम्प्रोमाइज करून होताना दिसत आहे. काही लोकांच्या वास्तूमध्ये गडबड होताना दिसत आहे, पळापळ होताना दिसत आहे. काही लोकांना असं दाखवते की अचानकच काही दुर्घटना झालेली आहे किंवा काहीतरी होत आहे, आपल्याला नक्कीच घर बदलावं लागेल. मग ज्यांना अशी परिस्थितीची थोडीफार जाणीव आहे त्यांनी एक आगामी इशारा आहे की तुम्ही तुमची सोय करून ठेवा. थोडे पैसे इकडं तिकडं होणार पण तुम्हाला त्रास नाही होणार. तुमच्या पॅट्सची इथं काळजी घेण्याचं काळ आहे. जर तुमच्या घरामध्ये काही जनावर आहे, पॅट्स आहे, काही छोटे छोटे पॅट्स आहे, तर त्या लोकांची हेल्थ या आठवड्यामध्ये बिघडू शकते. तुम्हाला त्यांचं औषध उपचार आणि भोजन व्यवस्थित वेळेवर त्यांना द्या आणि जास्त त्यांना असं त्रास होईल असं त्यांना जास्त चिमडू नका. कारण त्यांना या शरीरामध्ये पण त्यांना दुखापत असते, तुम्हाला माहीत नाही आहे, पण जास्त तुम्ही आलिंगन दिल्यानं त्याला त्रास होत असतो. थोडंसं सांभाळा. सिकनेस इन युअर माइंड. आता तुम्हाला सिकनेस कशाची आहे तुम्हाला स्वतःला पण माहीत आहे. काही लोकांना पैसे वाढ नाही, काही लोकांना नोकरी वाढ नाही, पत्नी सुख नाही, पती सुख नाही, मुलाकडनं सुख नाही, बायकोकडं सुख नाही, कामवालीचं सुख नाही. हे सिकनेस आहे माइंडमध्ये. तर त्याच्यावरती फोकस करू नका आणि तुम्हाला आय एम सो हॅप्पी आणि ग्रेटफुल हे वर्ड चॅन्ट करायचं आहे की मी खूप खुश आहे आणि मी थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे जे माझ्याकडे आहे. तर तुमचा आठवडा खूप चांगला जाईल. हे सिक्रेट कार्ड्सचे मेसेज आहे तुम्हाला, जे तुम्हाला एक थॉट्सच्या स्वरूपातनं मी सांगत आहे. तर ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला फरक नक्की पडेल. कुंभ राशी. कुंभ राशीला एक कार्ड डेव्हिल, एक कार्ड हॅपी जर्नी आणि हे कार्ड मनी इम्प्रूव्हमेंट आहे. तिन्ही तऱ्हेचे कार्ड आहे. पेंटाकल्स पण आहे, कप्स पण आहे आणि बँड्स पण आहे. मग तुम्हाला या आठवड्याचं इंडिकेशन असं आहे की ग्रहाची साथ चांगली आहे. पैशासाठी गुड आहे, पार्टीसाठी गुड आहे, परंतु रिलेशनसाठी बॅड आहे. वाद विवाद, भांडण तंटे घरामध्ये कोणाबरोबर या आठवड्यात करू नका. जर झाले असेल तर सॉरी म्हणून तुम्ही निघून जावा. सॉरी म्हणायसाठी तर लोकांना त्रास असतो, ते तुम्ही करून घेऊ नका. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट तुमची पुढच्या महिन्यामध्ये वास्तूसाठी काही लोकांची होणार आहे. या आठवड्यामध्ये विचारणा होणार आणि पुढच्या आठवड्यामध्ये अचानकच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आणि एखादी वास्तू तुम्हाला मिळून जाईल. मग सेकंड हँड असेल, रेंटल असेल किंवा तुमची परचेस केलेली न्यू ब्रँड असेल, कसंही असू शकते जसं तुमचं बजेट. आठवडा चांगला आहे पण थोडंसं मनामध्ये स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे. काही पितृकडनं तुम्हाला आशीर्वाद आहे. जे लोक पूजा करतात आणि त्या लोकांना प्रे करतात त्यांना एक ब्लेसिंग म्हणून आलेला आहे कार्ड. आणि तुमच्या विशेष या मंथभरामध्ये पूर्ण होण्याचे काही लोकांना खूप चांगले चान्सेस आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांचे ब्लेसिंग मिळाले त्यांचा आभार मानायला विसरू नका. आणि आपले वडील जे आहे, पूर्वज जे आहे, त्यांना ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा, दिवसातनं एकदा आठवण तरी करा. मीन राशी. मीन राशीला पण फार वेगानं पळायची तयारी झालेली आहे आणि असं दाखवते की तुमचा गुरुग्रह या आठवड्यामध्ये स्ट्रॉंग झालेला आहे. काही असे वेगवान काम तुमच्याकडनं होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
एक नवीन ओपनिंग मिळत आहे. मग एखादा शॉप उघडणे, एखादी डिस्ट्रीब्युटरशिप घेणे, एखादी फ्रँचायझीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, काही नवीन लोकांबरोबर मैत्री करून काही कॉन्ट्रॅक्ट करणे, बिल्डर बरोबर टायअप होणे, ह्या सगळ्या गोष्टीचा संगाडा या आठवड्यामध्ये आहे. पॉझिटिव्ह आठवडा आहे, नो निगेटिव्ह. तुम्हाला लवर्स कार्ड आहे. खूप प्रेमानं लोकांबरोबर वागा आणि जर प्रेमानं वागला तरच तुम्हाला हे सगळं सिद्ध होणार आहे. पाठीमागे एक आणि पुढे अलग, हातीचे दात खायचे एक आणि दाखवायचे एक असे करू नका. युनिव्हर्स मेसेज बघूया. तुम्हाला पण एक सूचना आहे की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे मनी कुणालाही सांगू नका, दाखवू नका आणि इन्व्हेस्टमेंटचा ग्रोथ जेव्हा होईल तेव्हा तुम्ही पण गप्प बसा. म्हणजे जे काय आता तुम्ही गुप्त ठेवलेलं आहे लोकांपासून ते गुप्तच ठेवा. तुम्हाला असं पोटामध्ये घाई होणार की मी कधी लोकांना सांगू, पण या आठवड्यामध्ये तर अजिबात सांगू नका. हे होतं 12 राशीचं भविष्य आणि पॉझिटिव्ह टिप्स तुमच्याबरोबर. आता आपण बघूया वाढदिवसाची माहिती. पॉझिटिव्ह आठवडा आहे आणि वर्ष पण पॉझिटिव्ह जाणार आहे. काही लोकांच्या घरामध्ये चांगली पैशाची आवक होणार आहे. काही लोकांना हेल्थमध्ये ओके होणार आहे. आणि ज्यांच्या वाढदिवस या आठवड्यामध्ये स्ट्रेस फ्री राहा. तुमचे जे काही रिलेशन आहे जिथं योग्य आहे तिथं टिकेल, योग्य नाही आहे तिथं तुटेल. कारण हे आठवडा असं पण दाखवतो की ब्रेकअपचा आठवडा आहे. काही ना काही विरुद्ध जर तुमच्याबरोबर कोणी वागलं असेल तुम्हीच ब्रेकअप करा. त्यांनी केलं असेल तर मस्का मारायला जाऊ नका. देव उपासना हेल्थसाठी करायची आहे. महामृत्युंजय मंत्र. दुर्घटनेचा आठवडा आहे, वर्ष आहे, त्यामुळे महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे. काही 5 व्यक्ती गरजू जे आहे त्यांना कपडे, कंबल, छत्री, छाता किंवा जुता किंवा छोटंसं एक तुम्ही खाण्यापिण्याचं पॅकेट दिलं तर तुम्हाला नक्की फायदा होणार. वाढदिवसाच्या प्रत्येक दिवसाला तुम्ही हे करत राहा तर तुम्हाला नुकसान होणार नाही. पॉझिटिव्ह टिप्स तुम्हाला प्रत्येक राशीला वेगळी वेगळी दिलेली आहे, आता वेगळी देत नाही आहे. परंतु या आठवड्यामध्ये देव उपासना, शनी चालिसा, हनुमान चालिसा आणि शिव उपासना जास्तीत जास्त करा, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हनेस येणार. आणि घरामध्ये साऊथ ईस्ट कॉर्नर म्हणजे आपला जो अग्नी कोपरा आहे जिथं किचन असतं तिथं थोडंसं इन्हॅन्स करा, स्वच्छता करा. अडगळ असेल तर काढून टाका. पाण्याची बुरशी तिथं लागली असेल, टॅप्स तुमचे गळत असेल तर ते बदलून टाका किंवा रिपेअर करा. तर या आठवड्याचं सगळं तुम्हाला प्रेडिक्शन सांगितलं आहे, पॉझिटिव्ह टिप्स सांगितली आहे. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो माझं पण यूट्यूबला तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुमचे कॉमेंट्स येतात त्याला मी उत्तर देत असते, टॉपिक्स पण घेत असते. तर प्रतीक्षा करा घेतण्यासाठी कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.